नमस्कार मित्रांनो, मी गोपाळ कुलकर्णी. आपण पाहत आहात माध्यम वृत्त. लातूर भूषण हा पुरस्कार लातूरचे सुपुत्र अभिजित रमेश कौठाळकर यांना नुकताच जाहीर झालेला आहे. स्टीम एज्युकेशन सेंटर या लातूरच्या संस्थेने हा पुरस्कार दिलेला आहे. या संदर्भात आज आपण अभिजित कौठाळकरचं लातूरकर म्हणून तर मनापासून स्वागत करणार आहोत, अभिनंदन करणार आहोत. परंतु एकंदर त्यांचा प्रवास उलगडून घेण्यासाठी हे मुलाखतीचं आयोजन केलेलं आहे. सर्वप्रथम मी अभिजितचं मनापासून स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. नमस्कार प्रेक्षक. आपल्या माध्यमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. थँक्यू. आणि माझ्यासोबत आहेत प्राध्यापक ओमप्रकाश झुरळे. झुरळे सर, सुरुवातीला आपण प्रस्तावना करावी आणि ह्या पुरस्कार देण्यामागचं प्रयोजन काय आहे हे आमच्या प्रेक्षकांना उलगडून सांगावं. नमस्कार. खरं तर माध्यमच्या माध्यमातून आदरणीय कुलकर्णी सर हे मागच्या अनेक वर्षापासून जी खऱ्या अर्थानं पत्रकारिता व्हायला पाहिजेत ती पत्रकारिता आपल्या केवळ लातूरमध्येच म्हणता येणार नाही तर महाराष्ट्रभर ते करत आहेत. आणि लातूर म्हटलं तर लातूरला जवळजवळ 2500 वर्षापासूनचा इतिहास आहे. इथं अनेक रत्न घडली आणि अनेक रत्न लातूरचं नाव हे केवळ महाराष्ट्रात नाही, देशात नाही तर जगात करत आहेत. आणि अशापैकीच एक रत्न म्हणजे आपले अभिजितजी कौठाळकर सर. खरं तर काही काही गोष्टींना आम्हा लातूरकरांना कधी कधी वेळ होतो, पण आम्ही चुकत कधीच नाही. आणि त्याचाच एक भाग, त्याचाच एक प्रत्यय म्हणजे अभिजित कौठाळकर सर यांनी एक विश्व निर्माण केलं. ते लातूरचे भूमिपुत्र आहेत आणि त्यांचा सन्मान खरं तर पूर्वी करायला पाहिजे होता, पण तो योग्य सन्मान योग्य ठिकाणी आणि योग्य संस्थेच्या माध्यमातून तो करता यावा म्हणून आम्ही लातूरकर थांबलो होतो. काल स्टीम एज्युकेशन सेंटरच्या माध्यमातून जी प्रात्यक्षिक शिक्षणासाठी आज महाराष्ट्रभर परिचित असलेली संस्था आहे, या माध्यमातून आपण आदरणीय अभिजित सरांचा लातूर भूषण हा पुरस्कार देऊन सन्मान केला. हा सन्मान करण्यामागचा उद्देशच एक होता, कारण ते करत असलेले जे कार्य आहेत, बऱ्याच वेळेस असं होतं की आमचे लातूरकर फक्त प्रेझेंटेशनमध्ये कमी पडतात, सांगण्यामध्ये कमी पडतात. का सांगत नाहीत ते? तर त्यांचा मनाचा, त्यांच्या कार्याचा, त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा उंची इतकी मोठी असते तर ते बोलतच नाहीत. पण आम्ही आदरणीय अभिजित सरांना थोडंसं बोलतं करणार आहोत आणि त्यांचा सन्मान आम्ही याच्यासाठी केला की लातूरचा भूमिपुत्र लातूरच्या बाहेर लातूरचं नाव किती मोठं करतायत याच्यासाठीचा हा पुरस्कार देऊन आम्ही तो सन्मान केला. पंढरपूर देवस्थानचे सहअध्यक्ष परमादरणीय गहिनीनाथ महाराज औसेकर महाराजांच्या शुभ हस्ते हा काल पुरस्कार लातूर भूषण पुरस्कार आम्ही अभिजित कौठाळकर साहेबांना दिला. आणि देत असताना आम्हाला मनस्वी आनंद झाला. त्या ठिकाणी अनेक पालक, अनेक लातूरकर त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या कार्याचा कुठंतरी आम्हाला आढावा घेता आला. आपल्या सगळ्यांचे हृदयस्थान असलेले परमादरणीय विलासरावजी देशमुख साहेबांवरती त्यांनी लिहिलेलं जे गाणं होतं, त्यांनी जे गायलेलं गाणं होतं जगूया स्वप्ने साहेबांची, तर हे अजरामर झालेलं गाणं, असे घे भरारी, असे अनेक 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 गाणं, अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. फक्त त्या आमची प्रामाणिक एवढीच भावना आहे की सरांनी थोडंसं बोलावं, सरांनी थोडंसं सांगावं आम्हा लातूरकरांना की आमच्या लातूरचा रत्न, आमचा लातूरचा भूमिपुत्र. कारण या माध्यमातून आमची भूमिका एकच आहे की तुम्हाला बघून मुलं प्रेरणा घेतील, तुम्हाला बघून अनेक लातूरकर, अनेक लहान लेकरं आणखीन थोडंसं पुढे येतील आणि त्यांना सुद्धा एक चांगला मंच उपलब्ध करून देता येईल. ही आमचा स्वार्थ आहे असं म्हणलं तरी ते वावगं ठरणार नाही. आणि त्या अनुषंगानं त्या माध्यमातून लातूर भूषण हा पुरस्कार आम्ही अभिजित सरांना दिला. अभिजित जी, माझा सर्वात पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की आपण लातूरचे सुपुत्र जी आणि पुण्यामध्ये जाऊन तुम्ही जे चित्रपट क्षेत्रामध्ये, सांगीतिक क्षेत्रामध्ये जे भरारी मारलेली आहे, तर ते थोडी कशी मारली आणि कशा पद्धतीने सुरुवात झाली तुमची? स्ट्रगल तो खूप केलेलं आहे तुम्ही. स्ट्रगल तो कधी संपतच नसतो कलाकाराचा. तो अविभाज्य घटक आहे आपला. पण मी काम केलं पहिल्यापासूनच. माझं शिक्षण देशी केंद्र महाविद्यालयामध्ये झालं इथं. त्याच्यानंतर मी कॉलेजमध्ये जे ॲडमिशन घेतली ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये 11वी 12वी. पण पहिल्यापासूनच माझा कल जो होता शिक्षणाकडे नव्हता फार. मला अदर ॲक्टिव्हिटीज जेव्हा त्याला म्हणलं जायचं की व्यावसायिक त्याचा काही उपयोग होत नाही ह्या दृष्टिकोनातून त्याला बघितलं जायचं, असं क्षेत्र होतं ते संगीत क्षेत्र. कॉलेजमध्ये गेल्यानंतर आपण कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये कमी आहेत. एक तर भाषेचा प्रॉब्लेम, इंग्लिश बोलण्याचा प्रॉब्लेम. आणि अचानक एका लातूरसारख्या शहरातून पुण्यासारख्या शहरामध्ये ॲडजस्ट व्हायलाच मला 2-3 वर्ष गेली. तिथून मी विधी महाविद्यालयात ॲडमिशन घेतलं. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर मी MMCCला ॲडमिशन घेतलं आणि तिथून खऱ्या सांगीतिक आयुष्याची सुरुवात झाली असं म्हणता येईल.
कारण कल्चरल ॲक्टिव्हिटीजला वाव तिथं खूप मिळाला मला. जसं पुरुषोत्तम करंडक असेल किंवा फिरोदिया करंडक असेल, नामांकित जे काय नाट्यस्पर्धा आहेत किंवा इतर ज्या काही स्पर्धा आहेत, त्या सगळ्या स्पर्धांमधून मी पार्टिसिपेट करायला सुरुवात केली. आणि तिथं गेल्यानंतर मी वेस्टर्न क्लासिकल शिकलो. म्हणजे माझं सांगीतिक शिक्षण तसं लातूरमध्येच झालेलं आहे. मंगेश बोरगावकर माझा गुरुबंधू आहे. रामजी आणि बाबूजी सरांकडे मी शिकलेलो आहे. आणि वेस्टर्न क्लासिकलला मी माझा परिचय झाला तिथे. डॉली कश्यप मॅडम असतील किंवा इतर माझे नितीन कुलकर्णी सरांसारखे गुरुजी असतील, ज्यांच्याकडून मी गिटार शिकलो, वेस्टर्न क्लासिकल शिकलो. आणि तिथून वेगवेगळ्या सांगीतिक स्पर्धांमध्ये 1 वर्ष असं आलं की त्या कॉलेजचं GS झालो मी, जनरल सेक्रेटरी. आणि ते वर्ष असं होतं की त्या पुण्यातल्या आणि पुण्याबाहेरच्या जेवढ्या कोवड्या स्पर्धा होत्या, त्याच्या सांगीतिक असू देत किंवा नाट्यक्षेत्रातल्या असू देत, त्या सगळ्या स्पर्धा आम्ही जिंकलो. आणि तिथून माझ्या कॉलेजच्या बँडची निर्मिती झाली. मग आम्ही वेगवेगळे शोज करू लागलो. लग्न, मुंज, त्याच्यानंतर तुमचं गणपती असो, नवरात्र असो. आणि इवन मी हॉटेल्समध्ये पण वेगवेगळ्या क्लब्समध्ये सुद्धा ॲज अ गिटारिस्ट म्हणून काम केलंय, जिकडे मला 250 रुपये, 200 रुपये, 300 रुपये असं मानधन मिळायचं. ते मानधन गोळा करून मी स्वतःची वाद्य घेतली. आणि मला एक पहिलं नाटक करायला मिळालं. मला चांगलं आठवतंय. कमर्शियल नाटक होतं, ज्याचे लेखक मिलिंद शिंत्रे होते. संगीत नवा बकरा नावाचं नाटक होतं ते. तिथं आमची ओळख झाली आणि त्यांनी मला फिल्म दिली, त्यांची पहिली फिल्म, ज्याचं नाव होतं लागली पाहिजे. आणि त्या सिनेमामध्ये माझ्याकडं आशाताई गायल्या, शंकर महादेवन गायले, उषा उत्तम गायल्या, मोहनजी जोशी आपले कलाकार आहेत त्यांनी एक गाणं गायलं, आनंद शिंदे, वैशाली सामंत असतील, ह्या पहिल्या चित्रपटात मध्ये सगळे गायले माझ्याकडं. आणि तिथून मला कॉन्फिडन्स मिळाले की हां, काहीतरी होऊ शकतं माझ्या आयुष्यामध्ये संगीत क्षेत्रामध्ये. तुम्हाला थांबवतो मध्येच जी, की तुम्ही लातूरकरांबद्दल खूप प्रेम करणारे माणसं आहात तुम्ही. जी. लातूरचे जे कलावंत आहेत त्यांना सोबत घेऊन तुम्ही मधुवंती बोरगावकरला सोबत घेऊन सर्किट या चित्रपटात तर तेव्हापासून तुम्ही जास्त एकदम प्रसिद्धीच्या झोतात आलात. तर तो प्रवास कसा आहे तुमचा? त्याच्या आधी पण मी बऱ्याच सिनेमांना म्युझिक केलं, जसं महेश मांजरेकरांचं कुटुंब असेल किंवा झी टॉकीजचं डिस्को सन्या नावाचा एक सिनेमा होता, किंवा टार्गेट असेल, असे अनेक सिनेमे केलेत. म्हणजे कदाचित लोकांना माहिती नसेल, माझं एक गाणं आहे ते साधं माझं रूप आणि साधी माझी फिरती, ते बरंच पॉप्युलर आहे, हे मला माहिती नव्हतं. काल सहज मी बघितलं तर 100K त्याचं रील झालेले आहेत त्या एका गाण्याच्या. आणि अशी अनेक गाणी आहेत जी लोकांना माहिती नाहीत की ही मी कंपोज केलेली आहे. सर्किट हा चित्रपट मला मिळाला मधुर भांडारकरांकडून. आणि त्याच्यामध्ये त्या नायिकेची जी भूमिका होती ती क्लासिकल सिंगर असते ती, आणि ती वेगवेगळ्या रागदारींमध्ये तिचं प्रदर्शन असतं किंवा ती कॉम्पिटिशनमध्ये गाते. आणि तिचा एकंदरीत जो अटायर होता फिल्ममध्ये त्याला मॅच होणारा आवाज म्हणजे मधुवंतीचा होता. आणि तेव्हा मधुवंतीला मी अप्रोच झालो मंगेश थ्रू, आणि मधुवंतीने उत्तम गायलं आणि घडत गेल्या गोष्टी पुढे. खरं तर आता तुम्ही इतकं चांगलं काम करतायत, आत्ता सध्या ज्यांना आपण प्रसिद्ध असं म्हणतो तशापैकी कोणत्या मूव्हीज आहेत हिंदीमधल्या, मराठीमधल्या, किंवा अजरामर आहे झालंय किंवा लोकांमध्ये ते पोचलंय, अशा कुठल्या कुठल्या बाबी आहेत त्याच्याबद्दल थोडक्यात आम्हाला सांगा. म्हणजे मी कंपोज तुम्ही केलेल्या मी केलेल्या बऱ्याच गोष्टी आहेत, जसं की एक मॅटर नावाची सुरुवात, म्हणजे जसं आपण मुलाखतीच्या सुरुवातीलाच आपण म्हणलं की घे भरारी हे गाणं इतकं म्हणजे लातूरकरांच्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या हृदयात ते गाणं गेलं. अनेक म्हणजे आज सुद्धा कुठल्याही गोष्टीची सुरुवात होत असताना लातूरकर त्या गाण्यानं करतात. तर अशा अलीकडेच महापालिका निवडणूक झाली, सुरुवात त्याच्यात देखील ते गाणं हो घे भरारी. तर अशा अजरामर अशा कुठल्या कुठल्या गोष्टी झाल्या आपल्याकडे? पहिला माइलस्टोन म्हणजे डिस्को सन्यामधलं गाणं, मी आता जसं बोललो होते, साधं माझं, आदर्शनी गायलं ते गाणं, साधं माझं रूप आणि साधी माझी फिरती, ते खूप पॉप्युलर आहे. त्याच्यानंतर झकास नावाचा एक मी सिनेमा केला होता, त्याच्यात एक हिंदी गाणं होतं, ते खूप पॉप्युलर आहे, पण ते लोकांना माहिती नाही की हे त्या चित्रपटातलं गाणं आहे आणि हे मी कंपोज केलेलं आहे. कुटुंब मधली गाणी असतील किंवा भल्या मनाचा माझा राया नावाचं गाणं आहे, ते लोकांना ही गाणी ऐकून माहिती आहेत पण ती गाणी मी केलेली आहेत म्हणून माहिती नाही आहेत. आणि ती माइलस्टोन आहेत, म्हणजे त्याला अनेक लाखों करोडोंमध्ये व्ह्यूज आहेत, किंवा ते आपण आता हल्ली म्हणतो ना की तुम्हाला जेवढे फॉलोअर्स तेवढे तुम्ही पॉप्युलर, असं ते एक गणित आलेलं आहे आता. पण त्याच्या आधी किंवा पुणेरी मिसळ असेल, अशी अनेक गाणी आहेत की ती प्रचंड पॉप्युलर आहेत. त्याच्या रिमिक्सेस वाजतात गणपतीमध्ये पुण्यामध्ये, किंवा वेगळ्या पद्धतीने ती वाजवली जातात. ती गाणी मीच केलेली आहेत सगळी.
किंवा इव्हन आपलं माझे लातूर मी लातूरचं असेल किंवा साहेबांचं गाणं असेल, हे लोकांपर्यंत पोहोचलंय, पण ते मला ते समोर ते सांगता आलं नाही की हे मी केलंय. काल खरं तर कार्यक्रम होत असताना एक ग्रँड मास्टर अफान म्हणून एक व्यक्तिमत्व आलं होतं की जे क्युबिकल पॅरामीटरच्या माध्यमातून ते बऱ्याचशा गोष्टी तयार करायचे, म्हणजे फेसेस तयार करायचे, नाव तयार करायचे. अभिजित सरांचं पण त्यांनी नाव तयार केलं आणि मग ते बोलता बोलता त्यांनी सांगितलं की म्हणजे फेमस लोकांच्या समोर पण आम्ही प्रेझेंट केले आणि त्यांनी आवर्जून एक नाव सांगितलं की सोनू निगम. आणि आपसुकच सहज म्हणजे सोनू निगम सर हे अभिजित सरांचे स्नेही मित्र. आणि बऱ्याच वेळेस काय होतं की बऱ्याच गोष्टी लोकांपर्यंत पोहोचत नाहीत, माहिती होत नाहीत. बऱ्याच वेळेस आपणही व्यक्त होत नसतो, कारण त्या रोजच्या गोष्टी आहेत. रोज आपण त्या सगळ्या गोष्टींना त्याच्यामध्ये हे करतो. त्याच्याबद्दल तुम्हाला कदाचित अप्रूप नसतं, पण सर्वसामान्याला त्या गोष्टीचं अप्रूप निश्चित असतं. दुर्वे सरांच्या या ह्याला उपप्रश्न माझा असा आहे की अभिजित म्हणजे बुजारा माणूस हो, आणि त्यांची उठबस मी स्वतः पाहिले डोळ्यांनी. पिट्या परदेशी असेल किंवा अनेक असे मोठमोठे कलावंतासोबत उठबस आहे, पण ते प्रसिद्धीच्या मागे राहून राहिल्यामुळे ते थोडं हे असल्यामुळं अभिजितचा स्वभाव थोडा नडलेला आहे त्याच्यामध्ये. सोनूजींनी माझ्याकडं सर्किटला गायलं आणि तेही गाणं चार्टबस्टर टॉप 10 मध्ये पहिलं गाणं होतं ते. पण तेही अनफॉर्च्युनेटली मी केलं हे लोकांना माहिती नाही आहे. काहीसा बावरला काहीसा सावरला तेही गाणं माझ्या, म्हणजे असे अनेक चित्रपट आहेत किंवा अनेक बॅकग्राऊंड आहेत अशी की ती मी कंपोज केलेली आहेत. इव्हन आता हॉटस्टार साठी मी 5 सिनेमांचं संगीत केलं. म्हणजे मला वाटतं हॉटस्टारला मराठी सिरीज येणं किंवा मराठी फिल्मचं एक सिरीज येणं हे पहिल्यांदाच घडलेलं आहे आणि त्या 5ही फिल्म मी केलेलं. त्याच्यातलं बॅकग्राऊंड असू देत किंवा त्याच्यातली गाणी असू देत, ते सगळं मी केलेलं आहे. आणि आता ते चालू आहे ते हॉटस्टारला. बाई पण भारी असं त्याचा एक टायटल आहे. सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या स्त्रियांच्या, त्यांचं स्ट्रगल, त्यांची मेहनत ह्याच्यावर भाष्य करणारे त्या सगळ्या फिल्म्स आहेत. खरं तर लातूर म्हणलं तर लातूर हा पॅटर्न घडवणारा लातूर आहे. आणि या लातूरमध्ये म्हणजे आता अभिमानानं सांगत असताना अभिजित सर बोलले की देशी केंद्रचा मी विद्यार्थी. नुकतीच आता देशी केंद्राची जुनी इमारत ज्याच्यात तुम्ही शिकलात ती पाडून आता नवीन इमारतीचं आता स्ट्रक्चर सगळं उभारण्याचं सगळं सध्या चालू आहे, विस्तारीकरण चालू आहे. तर काय आठवणी सांगाल? बापरे, आठवणी तर खूप आहेत. लातूरला आल्यानंतर मी सर्वात आधी माझे सगळे जीवलग मित्र आहेत त्यांना भेटतो. त्यापैकी ताथोडे असेल, सौरभ माझा खूप चांगला मित्र, अमोल असेल चव्हाण, आणि अजून एक बरेच मित्र आहेत. मी आवर्जून त्यांना आल्यानंतर पहिली भेट असते आमची. आणि लातूर त्या शाळेतून ज्या काही आठवणी माझ्या डोक्यात आहेत त्या कधीच पुसल्या जाणार नाहीत. पायाभरणी म्हणतो आपण त्याला, तिथूनच मी शिकलोय. शिक्षकांचा मार असेल किंवा शिस्त म्हणजे काय शिकणं असेल, जर त्यांनी मला फोकस करायला शिकवलंच नसतं तर मी आज या लेवलला केंद्र करून मला जे हवं आहे ते मला कधी मिळालंच नसतं. 4 फाटे फुटले असते, हे करू का ते करू, ते शिक्षण घेऊ का. पण मला जे येतं, मला माहितीये मला ह्याच्यात करिअर करायचं आहे, ते फोकस करण्याचं श्रेय सगळं देशी केंद्राच्या शिक्षण संस्थेला जातं आणि तिथल्या गुरुजनांना जातं. खरं तर म्हणजे पाहायला गेलं तर अनेक म्हणजे तुम्ही स्वतः एक स्टार आहात, अनेक स्टार सोबत तुम्ही मुंबईमध्ये राहतात, पण हे कसं जपता आलं सगळं? म्हणजे ग्राउंड टू राहून सगळ्या गोष्टी हे कुठून आल्या? आता माहिती नाही, म्हणजे ती कदाचित आई पप्पांची शिकवण असेल आणि गुरुजनांनी सतत लेवलवर ठेवलं, तू किती मोठा झाला असते जमिनीवर राहा. आणि अध्यात्म पण आहेच आहे, त्याला दुजोरा देता येणार नाहीच आहे. ह्या सगळ्या हा प्रश्न माझा विचारण्याचं कारण हे आहे, आजची आपण जेन झी आणि जेन अल्फा जी आपण बघतोय की प्रत्येक गोष्टीमध्ये उतावीळपणा आहे. तसं पाहायला गेलं तर ही मुलं फार IQ लेवल त्यांची खूप उत्तम आहे, पण चंचलपणा जास्त आहे. बरोबर. तर मला त्या जनरेशनसाठी एक संदेश तुमच्या माध्यमातून म्हणजे मला देऊ इच्छा वाटतो की तुम्ही हे म्हणजे कसं मॅनेज केलात की एकीकडे स्टारडम आहे, सगळ्या गोष्टी आहेत आणि तरी सुद्धा मातीशी नाळ घट्ट आहे. हल्ली काय झालं माहिती का, सगळ्यांना क्विक रिझल्ट पाहिजे. आणि कुठल्याही क्षेत्रात असू देत, मग ते संगीत क्षेत्रात असू देत किंवा इतर कुठल्याही, की क्षणात माझं ते गोष्ट, मला जी डिझायर आहेत माझं ते मला फुलफिल झालेलं पाहिजे. पण ते तसं होत नाही. जे क्विकली मिळतं त्याचा कालावधी पण थोडाच असतो, पण तुम्ही जे मेहनतीने मिळवता, त्याच्यावर स्ट्रगल करून तुम्ही ते अचीव्ह करता, ते तुमच्याकडे चिरकाल राहतं. ह्याचा मला वैयक्तिक अनुभव आहे.
तुमची पायाभरणी मजबूत असेल तर इमारत तुमची वर्षानुवर्षे टिकते, पण त्याला बेसच कमकुवत असेल तर ते टिकत नाही. तर जेनझीला वगैरे ॲडवाईस त्यांच्याकडूनच मी ॲडवाईस घेतो. खरं तर साधं उदाहरण म्हणजे माझ्या मुलीने मला काही गाणी ऐकवली, 4 वर्षाची आहे ती. म्हणलं अगं तू काय ऐकते असे म्हणलं, ते मला काही कळत नाहीये म्हणलं. पप्पा हे के पॉप म्युझिक आहे, तुला कळणार नाही म्हणजे. आणि कालावधीमध्ये गेल्या 10 दिवसामध्ये त्या गाण्याला गोल्डन ग्लोब मिळाला. म्हणजे त्यांच्याकडून मी काहीतरी शिकतोय नवीन, की आता तुला प्रगती करणं किंवा अपग्रेड करणं गरजेचं आहे, हे त्या पिढीने मला सांगितलं. तसं आपली पिढी त्यांना हे सांगायला पाहिजे आपण त्यांना, की पायाभरणी पण तेवढीच महत्वाची आहे, तुमचं स्ट्रगल पण तेवढंच महत्वाचं आहे, तुमचे कष्टही तेवढेच महत्वाचे आहेत. तर त्याला कुठे तुम्ही दुसरा देऊ नका, क्विक रिझल्टकडे बघू नका. स्ट्रगल करा, कष्ट करा, तुम्हाला फळ कायमस्वरूपी तुमच्याकडे राहील. अभिजित, ज्यावेळेस स्ट्रीम एज्युकेशन सेंटर कडनं तुम्हाला हा पुरस्कार मिळाला, जी, लातूर भूषण, त्यावेळेस तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती आणि ज्यावेळेस पुरस्कार तुम्ही स्वीकारला त्याबद्दल तुमच्या मनामध्ये काय भावना होत्या? नाही, मी निशब्द झालो होतो, मन भरून आलं होतं माझं. त्याचं कारण असं की सगळं शिक्षण म्हणा किंवा लहानाचा मोठा मी लातूरमध्ये झालोय, आणि त्याच शहरातल्या लोकांकडून जेव्हा कौतुकाची थाप पाठीवर पडते, ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आतापर्यंत मला अनेक संस्थांचे पुरस्कार मिळाले, अनेक चॅनल्सचे पुरस्कार मिळाले, अनेक ठिकाणी गेलो, पण इथं आल्यानंतर मी निघतच नाही माझा पाय इथून. पहिली गोष्ट ती. आणि दुसरी गोष्ट, आपल्या लोकांनी केलेलं कौतुक आहे ना, ते कधी विसरता येत नाही. आणि दुसरं, स्टीम एज्युकेशन संस्था जी आहे ना, ती काळाच्या पुढची संस्था आहे. म्हणजे मी काल पण तिकडे गेलो, जी शिकवण्याची पद्धत असेल किंवा ती पूर्ण एज्युकेशनल सिस्टीम आहे, ती 2.0 3.0च्या पलीकडे गेलेली आहे ती. म्हणजे आत्ताच्या लोकांना, म्हणजे आत्ताच्या पिढीला, जसं तुम्ही जेन झी म्हणालात किंवा अल्फा म्हणालात, त्या पिढीला ज्या भाषेत कळतं आणि ते स्मरणात राहतं, ते ओळखून त्यांनी ती सगळी सिस्टीम तयार केलेली आहे. आणि मी अचंबित आहे, मुंबई पुण्यात सुद्धा मी असं काही बघितलं नाही यार. म्हटलं खूप छान केलं. हे नेक्स्ट लेवल आहे आणि हे चालू राहिलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये माझा काय हातभार लागू शकतो, मी सरांना विनंती केली की माझ्याकडून काही योगदान माझ्या जोगं काही करण्याचं असेल मी नक्की करतो. तर आता ह्या मुलाखतीच्या आपण शेवटाला येऊयात. नेक्स्ट प्रोजेक्ट्स काय काय आहेत, आणि मला एक विचारायला तुम्हाला आवडेल की नेक्स्ट टू 5 इयर तुमचा प्लॅन काय? माझा एक नेक्स्ट प्रोजेक्ट, मी आता ॲज अ रायटर, ॲज अ स्क्रीन प्ले रायटर आणि ॲज अ डायलॉग रायटर त्याच्यावर काम चालू आहे माझं. जे प्रोजेक्ट पूर्ण आहे आता, ते कालावधीने शूटिंगला सुरुवात होईल त्याच्या. आणि ते मोठं प्रोजेक्ट आहे, म्हणजे मराठीतला सगळ्यात मोठा चित्रपट असेल तो, आणि त्याचं शूटिंगच साधारणतः 2 वर्ष चालणार आहे माझं. हो. कारण ट्रान्सफॉर्मेशन ऑफ पर्सन असं त्याच्यामध्ये एक लाईन आहे. म्हणजे एका माणसाचं ट्रान्सफॉर्मेशन शारीरिक आणि मानसिक, आणि तो खरं ट्रान्सफॉर्मेशन करून तो सिनेमा करतोय आम्ही. त्याच्या शूटिंगचा कालावधी 2 वर्ष, आणि पोस्ट प्रोडक्शन मला साधारणतः 1 वर्ष, आणि रिलीज आणि ह्या सगळ्या गोष्टी धरून 4 वर्ष तरी हाच प्लॅन आहे माझा पुढचा. आत्ता काही प्रोजेक्ट्स आहेत सांगीतिक, म्हणजे मी ॲज अ म्युझिक कंपोजर म्हणून आहेत, पण मी ते लवकर संपवून, त्याचं काम संपवून नवीन प्रोजेक्ट काही घेणार नाही. कारण तो चित्रपट पण मी स्वतः डिरेक्ट करतोय आणि त्या चित्रपटाचं म्युझिकही मी करतोय. त्याच्यामुळे त्या सगळ्या बाजू सांभाळून मला तेवढा वेळ लागणारच आहे. आणि बाकी म्युझिक क्षेत्रामध्ये अजून मला काय करता येईल वेगळं, ह्याचा प्लॅन आहे. मी आता एक म्युझिक चॅनल नुकतंच सुरू केलंय. त्या माध्यमातून मी महाराष्ट्रभर ऑडिशन्स घेत असतो, आणि त्याच्यातून येणारे जे नवीन गायक आहेत त्यांच्यावर गाणं FTI मध्ये, आपल्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट पुणे इथं गाणी शूट करून ती मी स्वतः रिलीज करतो. मग ती सगळ्या ऑडिओ प्लॅटफॉर्मवर रिलीज होतात, सगळ्या व्हिडिओ प्लॅटफॉर्मवरती रिलीज होतात, आणि त्या नवोदित गायकाचं गाणं लिस्टमध्ये येतं. जे इतर गायक आत्ता प्रस्थापित आहेत त्यांच्यासोबत त्याचं ते इंडिव्हिज्युअल गाणं रिलीज होतं. हा एक उपक्रम माझा साईड बाय साईड चालूच आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही दरवर्षी 7 गाण्यांचा एक हे करतो, सीझन करतो. 6 प्रस्थापित मोठे गायक, ज्याच्यामध्ये रूपकुमार राठोड असतील, उषा उत्तुपजी असतील, असे नावं सगळी, आणि ते 2, एक मुलगा आणि मुलगी नवोदित. तर आम्ही ह्या वर्षीचं ऑडिशनमध्ये मराठवाड्याच्याच दोन्ही आपल्या मुलांनी ते ऑडिशन क्रॅक केली. एक मला वाटतं लातूरचीच मुलगी आहे, आणि एक तुळजापूरचं एक पुढे एक गाव आहे, तिथला एक मुलगा आहे, आकाश पाटील त्याचं नाव आहे, आणि मुलगी जी आहे ती गायत्री नांदगावकर. ह्या दोघांनी क्रॅक केलं. आता त्यांचं शूटिंग आम्ही एप्रिल-मेच्या दरम्यान करू. म्हणजे नवीन टॅलेंट शोधून त्यांच्यासोबत पण काहीतरी करायचा, तोही एक प्लॅन चालू आहे. काल खरं तर आपण
ब्रह्मांडम म्हणून वार्षिक संमेलनाला नाव दिलं होतं. बऱ्याच वेळेस आम्ही गुरु म्हणून, शिक्षक म्हणून, आईवडील म्हणून मुलांना सांगतो ते स्काय इज द लिमिट, कारण आकाश खूप मोठं आहे, ते लिमिट आहे. पण आपण कालच्या ह्याच्यामध्ये टॅगलाईन दिली होती, स्काय इज नॉट द लिमिट, त्याच्या बाहेरही बघा. अगदी या मुलाखतीच्या शिखराकडे जात असताना जे लातूरकरांच्या हृदयात आहे, महाराष्ट्राच्या हृदयात आहे, ते घे भरारी गाणं, त्याचं थोडंसं आम्हाला ऐकायला खूप आवडेल. काल पण तसंच झालं हो. की जेव्हा तुम्ही सांगितलं मला ते एक तर सूर निघत नव्हते, मी स्वतःच इतका इमोशनल झालो होतो ते गाताना. काल माझा आवाज कधी थरथरत नाही, पण काल पहिल्यांदा असं झालं. मी डॉक्टर साहेबांना पण बोललो की पहिल्यांदा असं झालं म्हणलं, एकदम हल्लो होतो मी. मग महाराजांनी पण सांगितलं की तुमची बॉडी लँग्वेज एकदम बदलली होती म्हणून. मी प्रयत्न करतो. आन होती, जान होती, देशाची शान होती, गगनाला भेदणारी विजयाची तान होती, वादळात तेवणारी दिव्याची वात होती, लातूरच्या मातीतली मायेची साथ होती. घे भरारी तू आकाशी, जगूया स्वप्ने साहेबांची. वा, अप्रतिम, खूपच सुंदर. खरं तर आपण आत्ता मुलाखतीमध्ये बोलताना एक शब्द वापरलात की कष्टाला पर्याय नाही. मी तर म्हणतो कष्टाला कष्टच पर्याय आहे. अगदी कष्टाला दुसरा कुठलाच पर्याय असू शकत नाहीत. पण हे करत असताना लातूरचं जुनं नाव हे खरं तर लत्तूरांचल, त्याच्याबद्दलची एक दंतकथा आहे. लोक दंतकथा म्हणतात, पण खऱ्या अर्थानं मी एक विज्ञानाचा विद्यार्थी आहे आणि मग ते बघत असताना ती दंतकथा नसून ती खऱ्या अर्थानं प्रारूप स्वरूपामध्ये ती सत्यकथा आहे, असंही म्हणलं तर ते वावगं ठरणार नाही. शिलालेख देखील आहे त्याचा. तो शिलालेख पण आहे. जुनं नाव आहे लत्तलुरांचल. हजारो वर्षापासून ऋषी महर्षीकडे अनेक लोक जायचे, सांगायचे की माझ्या मुलीचं लग्न होत नाही किंवा कामं होत नाहीत, काय महाराज काहीतरी यज्ञ करून द्या, काहीतरी पूजा करा. तर ते सांगायचे की भारत वर्षखंडामध्ये एक गाव आहे, त्याचं नाव लत्तलुरांचल आहे, तिथे जाऊन 24 तास राहा. लत्त म्हणजे नशीब, लुरांचल म्हणजे पालटणे. नशीब पालटणाऱ्यांचं गाव म्हणून लातूरची ओळख आहे. वा वा वा. आणि मग मी विज्ञानाचा विद्यार्थी म्हणून मग याच्यात थोडंसं आणखीन जास्त डिटेलमध्ये गेलो की मागे पण मी बोलताना बऱ्याचदा सांगितलं की दुष्काळ हा केवळ ओला किंवा सुका नसतो, दुष्काळ हा वैचारिक पण असतो. आमच्या आजूबाजूचे जिल्हे आम्ही बघतो की त्या ठिकाणी तो दुष्काळ म्हणजे प्रकर्षाने दिसतो. आज लातूरमध्ये अनेक अंशाने जर बघायला गेलं तर सोनवणे साहेब असतील, निलंगेकर साहेब असतील, चाकूरकर साहेब असतील, देशमुख साहेब असतील, तर या लोकांनी एक राजकीय संस्कृती जपली. त्यासोबतच अनेक कलावंत असतील, श्रीराम गोजमुंडे साहेब असतील, रितेश दादा असतील, तुम्ही आहात, आपण या पद्धतीने ती संस्कृती जपत आलात. मागच्या 3 दशकापासून लातूरकर म्हणून आपण मोठ्या प्रमाणात डॉक्टर, इंजिनियर आपण घडवत गेलो. आपला रिझल्ट हा देशात कायम 1 नंबरवरती राहत आलेला आहे. आणि मग हे होत असताना मग लत्तलुरांचलची खरी व्याख्या इथं समजते की नशीब कसं पलटतं, तर इथली मंडळी, इथली माणसं, इथली जे रत्न आहेत ते नशीब स्वतःच्या कर्तृत्वावर ते पालटत आहेत. आणि त्या सगळ्या गोष्टी ह्या अधोरेखित करण्यासारख्या आहे आणि म्हणून लातूरची प्रगती आहे. लास्ट आम्ही जे तुमचं एक अल्बम बघितलं, त्याला करोडो व्ह्यूज आले, अनेक ठिकाणी तो खूप सुप्रसिद्ध झाला आणि जगभरात जिथं जिथं म्हणून मराठी माणूस आहे त्यांनी तो अप्रिशिएट केला. तो म्हणजे आपला लंकेश अल्बम. बरोबर. त्याच्याबद्दल आपण सांगावं अशी विनंती करतो. लंकेश म्युझिक नावाने मी एक युट्यूब चॅनल सुरू केलंय आणि मगाशी मी बोललो की मी नवीन गायक गायिका ह्यांचे मी ऑडिशन्स घेतो आणि त्यांच्यासोबत काम करायची संधी मला मिळते. तर त्याच्यामध्ये मी 7 गाण्यांचा लंकेश म्युझिकच्या त्या चॅनलवर दर वर्षी एक सीझन काढतो. मागच्या सीझनला माझ्याकडे प्रवीण तरडे गायले पहिल्यांदा, किंवा मंगेश बोरगावकर असतील आपल्या लातूरचे सुपुत्र, ते गायले. आणि ती जी गाणी आहेत ती वेगळ्या धाटणीची गाणी आहेत, म्हणजे एक्सपेरिमेंटल म्हणता येईल त्याला, पण आत्ताच्या लोकांना जे आवडेल ते पण आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये अध्यात्म आहे, संस्कृती आहे, भाषा आहे. जसं माझं ते गाणं बोल मराठी आता जे प्रवीणनी गायलं, तर ती वेगळ्या धाटणीची गाणी पण लोकांना आवडतायत. मी आपल्या माध्यमातून लोकांना सांगू इच्छितो की तुम्ही यूट्यूबला जा आणि लंकेश म्युझिक हे माझं हँडल आहे, त्याचं नाव आहे यूट्यूब चॅनलचं, ते जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि त्यातली गाणी ऐका आणि तुमचा अभिप्राय मला नक्की कळवा. धन्यवाद अभिजित, आपण वेळातला वेळ काढून आमच्या चॅनलसाठी जे तुमचे अनुभव शेअर केले याबद्दल मी माध्यम टीमतर्फे
आपलं मनापासून स्वागत करतो, थँक्यू सर, अभिनंदन करतो थँक्यू, आपण. आणि धन्यवाद. आपल्याला असंच उत्तरोत्तर प्रगती आपली व्हावी आणि आम्ही नेहमी तुमच्या मुलाखती घेण्यासाठी हो, हो. यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू सर.